शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या रामदास पेठ परिसरात काल रात्री एका तरुणानं मद्यधुंद अवस्थेत चक्क 5व्या मजल्यावरून पाईपच्या सहाय्यानं खाली उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. पत्नीशी झालेल्या वादानंतर सासूरवाडीत पोहोचलेल्या या तरुणाचा तोल गेल्यानं तो खिडकीच्या अरुंद सज्जावर अडकलेला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या शिताफीनंतर या तरुणाला सुखरूप खाली उतरवल्यानं अनर्थ टळला. आकाश असं या बचावलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाशचं त्याच्या पत्नीसोबत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच रागातून त्याची पत्नी माहेरी निघून आली. काल रात्री आकाश मद्यधुंद अवस्थेत आपल्या सासूरवाडीत पोहोचला. तिथं पत्नी आणि सासरच्या मंडळींसोबत त्याचा पुन्हा जोरदार वाद झाला. शाब्दिक चकमक वाढून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच आकाशनं तिथून पळ काढला. घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या आकाशनं शेजारीच असलेल्या आशिष अपार्टमेंटमध्ये धाव घेतली. इमारतीच्या गच्चीवर जाऊन त्यानं चक्क पाईपच्या सहाय्यानं खाली उतरण्याचं धाडस केलं. मात्र 5व्या मजल्यावरून खाली येत असताना अचानक त्याचा पाय घसरला. सुदैवानं तो इमारतीवरून खाली न कोसळता खिडकीच्या एका अरुंद सज्जावर जाऊन अडकला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. जवानांनी घटनास्थळी पोहोचून तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. तो नशेत असल्यानं त्याला स्थिर ठेवणं मोठं आव्हान होतं. अखेर तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी दोरखंडाच्या सहाय्यानं आकाशला सुरक्षितरित्या खाली उतरवलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. सध्या या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकचा तपास करतायत. नागपूरहून क्षितिजा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.